हाय हॅलो, मी सुनीताच ब्लॉगमध्ये तुमचे हार्दिक स्वागत करीत आहे. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा व भरभराटीचा जाऊ. चला आता 11 वाजले आहेत सकाळचे. मला पण स्वयंपाक करायचा आहे. मी आज कुरडईची भाजी करायचे ठरवलेले आहे. कुरडईची भाजी म्हणजे कुरडईच्या भुग्याची भाजी. तसं तर कुरडया सहसा सगळीकडे तळलेल्याच खातात. फार प्रमाणात लोक कुरडईची भाजी करतात. मला तर खूप आवडते, माझ्या मुलीलाही आवडते, त्याच्यामुळं मी अधूनमधून करत असते. तोच विचार केला, म्हटलं कशी करतात कुरडईची भाजी सांगावं सगळ्यांना. तर मी आता 7-8 कुरडया एका पातेल्यात घेऊन त्यामध्ये ते पातेलं काठोकाठ पाण्याने भरलेलं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये पूर्ण कुरडया भिजल्या पाहिजेत. एकही कुरडी थोडीशीही उघडी नाही राहिली पाहिजे. ती उघडी राहिली तर ती कडक राहील आणि आपल्याला भाजीच्या मध्ये ती दाताखाली येईल. हे बघा, आता मी कुरडया 10 मिनटं भिजत ठेवल्या होत्या, त्या छान भिजून झालेल्या आहेत. आता मी त्या सर्व कुरडया एका चाळणीने चाळून घेतलेल्या आहेत. त्याच्यामधील सर्व पाणी निघून गेले पाहिजे. कुरडया एकदम छान प्रमाणात भिजलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही. जास्त प्रमाणात जास्त पण नाही आणि कमी पण नाही. खूप जास्त कुरडया भिजलेल्या असला तर कुरडईचा भुगा थोडासा चिकट होतो आणि तो थोडा खायला पण गजगज लागतो. त्याच्यामुळं छान प्रमाणात हे झालं पाहिजे. हे बघा, मी कुरडईचा भुगा कसा मोकळा मोकळा करून घेतलेला आहे. दिसतो ना छान? हां. आणि त्याच्यानंतर 2 कांदे कापून घेतलेले आहेत आणि परत कोथिंबीर आणि कढीपत्ता सर्व काही साहित्य मी जवळ घेऊन ठेवलेले आहे. आणि मी आता कुरडईच्या भुग्याची भाजी करायला सुरुवात करणार आहे. तेव्हा तुम्ही पण नीट बघून घ्या. तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा. मी पण नवीनच आहे, काही चुकलं असेल तर माफ करा आणि कमेंट्समध्ये मला सांगा, म्हणजे जेणेकरून मी पुढच्या व्हिडिओमध्ये माझ्यामध्ये थोडी सुधारणा करेल. मी आता कढईमध्ये तेल घेऊन भाजी करायला ते ठेवलेलं आहे. तेल तापेपर्यंत मी जिरे, मोहरी वगैरे सर्व काही काढून घेते. आता तेल तापलेलं आहे, मी त्याच्यामध्ये मोहरी टाकलेली आहे. थोडीशी मोहरी टाकल्यानंतर मी त्यामध्ये थोडेसे जिरे टाकून घेणार आहे. तेल छान तापलेलं आहे, त्याच्यामुळे जिरे मोहरी एकदम तडतड झालेली आहे. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडासा कांदा टाकून घेतलेला आहे. कुरडईचा भुगा म्हटला की त्याला कांदा पाहिजेच. कांदा असला की खूप छान लागतो. तसा जर कोणी कोणी कांदा पण नाही टाकत, फक्त लसूण कापून टाकतं आणि नुसती मीठ मिरची टाकून तसंच करतं, तसासुद्धा छान लागतो. पण तो नुसता मॅगीसारखा खायला छान लागतो. मग त्याच्यामध्ये आपण कुरडईऐवजी टमाटर टाकलं तरी पण चालतं. हे बघा, आता माझा कांदा छान थोडासा लाल होत आलेला आहे. मी त्यामध्ये थोडासा कोथिंबीर आणि कढीपत्ता आधी थोडासा टाकते, नंतर कुरडईचा भुगा परतवताना पण मी परत टाकणार आहे. मला आवडतं, मी भाजी करताना 2-3 वेळेस कढीपत्ता असा थोडा थोडा करून टाकतच असते. कारण की सर्वात अगोदर टाकला तर तो खूप तळला जातो, नंतर टाकला तर तो काही काही तसाच असतो. त्याच्यामुळे मी कुरडईचा भुगा करताना कढीपत्ता जास्तच वापरते. आता मी एका प्लेटमध्ये 1 चमचा मिरची, हळद आणि थोडासा मसाला घेतलेला आहे. तसं मसाला नाही घेतला तरी पण चालतो, पण मी घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या इच्छेवर करू शकता. हे बघा, कांदा छान परतून झालेला आहे. आता मी त्याला परत त्याच्यामध्ये मी कोथिंबीर आणि थोडासा कढीपत्ता टाकलेला आहे. तो आता परत एकदा परतवून घेतल्यानंतर मग मी त्याच्यामध्ये माझ्याजवळची मिरची, हळद आणि तो घेतलेला थोडासा मसाला माझा सर्व टाकून घेणार आहे आणि त्याला नंतर मी छान परतवणार आहे. हे बघा, मी सर्व काही मिश्रण टाकून घेतलेले आहे. आता मी ते छान तेलात तळून घेत आहे, जेणेकरून ते काहीही कच्चं राहिले नाही पाहिजे, नाहीतर मिरची खूप तिखट लागते. आता माझं मिश्रण छान परतवून झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. कलर पण छान आलेला आहे. आता मी त्यामध्ये आपण मोकळा केलेला कुरडईचा भुगा टाकून देणार आहे आणि छान परतवणार आहे. कुरडईचा भुगा मी कढईमध्ये टाकून घेतल्यानंतर परतवून घेत आहे. कुरडईच्या भुग्यामध्ये आपण मीठ सहसा एकदम कमी टाकायचे, कारण की आपण ज्यावेळेस कुरडया बनवतो ना, त्यावेळेस आपण त्या चिकामध्ये कुरडयाच्या मीठ टाकलेलेच असते. त्याच्यामुळे कुरडईच्या भुग्याची भाजी बनवताना आपण मीठ थोडंसं प्रमाणातच टाकायचं. काही काहींना नाही टाकलं तरी पण चालतं. आपल्याला असं वाटतं का ते कमी पडेल, पण ते कमी पडत नाही. मी तर टाकत असते, पण एकदम कमी टाकत असते, कारण की आधीचंच असतं. हे बघा, आता मी थोडंसंच मीठ टाकून घेतलेलं आहे. ते तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता, पण त्याच्यामध्ये आधीचंच असतं. कुरडई बनवतानाच आपण टाकलेलं असतं, त्याच्यामुळे थोडंसंच टाकायचं, ते पण विचार करून.
नाहीतर भाजी पूर्ण खारट होईल. हे बघा माझा कुरडईचा भुगा किती छान झालेला आहे, मोकळा मोकळा आणि एकदम मस्त, जसं काही मी मॅगीच केली. मला कधी कधी मॅगीसुद्धा अशी करून खायची इच्छा असते, तेव्हा मी अशीच बनवते. मला अशी मॅगी खूप आवडते. नूडल्सपेक्षा अशी मॅगी खूप छान लागते. फक्त याच्यात मी कांद्यासोबत परत टोमॅटो पण टाकत असते. तुम्हीसुद्धा कधीतरी अशी माझ्यासारखी मॅगी बनवून बघा. तशी मी मॅगीची रेसिपी तुम्हाला कधीतरी टाकल आणि शेअर करेलच. आता झालं माझा कुरडईचा भुगा होत आलेला आहे. बघा किती छान दिसतोय. आता मी त्याच्यावर आता मी तो कुरडईचा भुगा एका प्लेटमध्ये घेऊन तुम्हाला दाखवणार आहे. बघा तुम्ही किती छान दिसतोय. एकदम मोकळा मोकळा लुसलुशीत आणि लगेच चपातीसोबत खावासा वाटतो. वाटतो की नाही? बाय.